मुकेश दास गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सेकंडला फलंदाज गणेश, 9 सेकंडला प्रवीण. ही सलामी जोडी. सामना सुरू होतोय. 6 षटकांचा सामना. पहिला चेंडू सुरेख फटका आपल्या बघा मिळतोय. मग क्षेत्रक्षे तिथे तैनात आहेत करण धुळे, मॅन फ्रॉम जुवेली. गणेश एका धावेने खातो करतोय नेरे धुंद्रे पनवेल या संघाचं. आणि प्रवीण कडे स्ट्राईक रोटेट केले ते. प्रतीक म्हात्रे आमच्या सोबत आहेत गोलंदाजीच्या भूमिकेत. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज मुकेश दास. पहिलं षटक घेऊन 6 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे. मुकेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्र निवडलंय. स्वतः प्रथमेश पाटील तिथे तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघा मिळते. एशियकच्या भूमिकेत प्रेम भोईरला आपण पाहतोय. उंबारनीचा खेळाडू, एक चांगला फलंदाज. आणि एका धावेने प्रवीण खातो करते धुंद्रे पनवेल या संघाचे धावसंख्या होते बिनबाद 2. गणेशने एका धावेने खातो कडलं. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून प्रवीण एका धावेने खातो करते. पुन्हा एकदा गणेश स्ट्राईक एंडला येतोय आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज मुकेश दास. मानपाडा एंड कडला वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मुकेश दास. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला. हेच वैशिष्ट्य मुकेश दास या गोलंदाजाचं. मुकेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते. 3 चेंडू मुकेशने आतापर्यंत फेकलेत. 2 धावा इथे खर्च केल्यात. एस्ट्रेच्या भूमिकेत प्रेम भोईरला आपण पाहतोय. मुकेश फुलटा चेंडू होता. चेंडू खेळून काढतोय. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या बघा मिळते प्रथमेश पाटीलचं. बॅकिंग दिली जाते संदीप पाटीलच्या माध्यमातून. मात्र त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. 4 धावा धापलगती लागल्या. 2 धावा मिळतात त्या फलंदाज गणेशला. पहिलं षटक मार्ग असते. 6 षटकांचा सामना आपल्या बघा मिळते. पहिल्या फेरीतील सर्व सामने आपण आतापर्यंत 6 षटकांचे पाहतोय. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतोय. 60+ धावा इथे बनवावे लागतील. 60 धावा अपुऱ्या ठरल्या जागृती स्पोर्ट्स संघाच्या. RCC कल्याण या संघाविरुद्ध 3 षटकांमध्ये मॅच संपली. इथे मात्र वेगवान चेंडू होता मुकेशचा. डॉट चेंडू. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. एस्टेशच्या भूमिकेत आपण प्रेमला पाहतोय. चांगलं एस्टेशची भूमिका भरपूर महत्वाची असते. मुकेश गोलंदाजी मार्कवर मानपाडा एंडकडनं. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत मिडविकेट मधनं. कोणत्या प्रकारचं कॉलिंग नाहीये. किरण शिंदे होते इथे आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावपल धावा लागल्या 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मुकेशने फक्त 6 धावा इथे खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली मुकेशच्या माध्यमातून. 6 धावा त्याने फक्त खर्च केल्यात. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. नेरे धुंद्रे पनवेल या संघाची. विकेट प्रतिष्ठान डोंबिवली या संघाविरुद्ध गणेश वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय. प्रवीणचा विचार करतो. प्रवीण वैयक्तिक 1 धावेवरती खेळतोय. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज किरण शिंदे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विकेट प्रतिष्ठान डोंबिवली या संघामधनं. संघनायक अमोल पाटील नाणेफेकी जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते नेरे धुंद्रे पनवेल या संघाला. प्रवीणचा इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. किरण शिंदे पहिला धक्का देतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. प्रवीणची खेळी समाप्त. हा लागणारा पहिला धक्का नेरे धुंद्रे पनवेल या संघाला. सहा धावांची भागीदारी इथे समाप्त होते. निलेश येतात नवीन फलंदाज. निलेश तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. किरण शिंदेने पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलंय. सातत्याने हरणे विक्ट्री स्पोर्ट या डोंबिवलीसाठी भरपूर मोठं योगदान राहिलंय त्याचं. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळते. मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आले होते. मुकेश चूक होत नाही आणि फलंदाज निलेश मात्र इथे गोल्डन डकचा शिकार होतोय. बॅक टू बॅक 2 धक्के इथे मात्र दिलेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज किरण शिंदे.
आणि हॅट्रिक पूर्ण केली तर या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक पूर्ण होईल आणि भोपरचे महेश मडवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. विके प्रतिष्ठानच्या कोणत्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अर्जुनभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 40+ स्पर्धा आली होती. त्या स्पर्धेत सुद्धा मॅन ऑफ द सिरीजसाठी पण बाईक पाहिली होती आणि संदप गावामध्ये पहिल्यांदा बाईक मिळाली. मधुकर पाटील या खेळाडूला सुरेख कामगिरी केली होती, त्याने अष्टपैलू भूमिका राहिली होती आणि पहिला मान मिळाला खऱ्या अर्थाने संदप गावामध्ये मधुकरला. मात्र 40+च्या माध्यमातून आणि बऱ्याचशा स्पर्धा या मैदानामध्ये होत असतात. इथे मात्र अकू टप्प्याचा चेंडू होता आणि ते मात्र या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक किरण शिंदेच्या नावावरती. भोपरचे महेश मडवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज किरण शिंदेसाठी. नवीन फलंदाज करण घनसोलकर मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते. किरण शिंदेच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईजचा मानकरी ठरला आहे. महेश मडवी एक चांगले पुरस्कर्ते भोपरचे, त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. मंगेश सुद्धा खेळपट्टी आलेत 9 सेकंडला, जे संघनायक आहेत नेरे धुंद्रे पनवेल या संघाचे. आणि बघाचे फोट्रिक पूर्ण करतोय का इथे मात्र किरण शिंदे. करण घनसोलकर चांगला खेळ करतोय, कारण की इंटरनॅशनल तुम्ही विचार केला प्रतीक म्हात्रे तर लसिक मलिंगा ज्याने दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळताना पहिली इंटरनॅशनलला विकेट फोट्रिक पूर्ण केली होती. इथे बघायचं किरण शिंदेकडे संधी आली आहे. किरण मानपाडा यांकडनं गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. सुरेख गोलंदाजी आपल्या बघा मी ते किरण शिंदेच्या माध्यमातून दबाव निर्माण केला आहे नेरे धुंद्रे पनवेल या संघावरती, कारण की विकेट हॅट्रिक पूर्ण केली. त्यानंतर हा चौथा चेंडू डॉट आणि मिडल षटक फेकलं तरी 1000 रुपये कॅश प्राईज आहे. महेश मडवी भोपर यांच्याकडनं 4 चेंडू आतापर्यंत डॉट गेलेत. करण घनसोलकर सारख्या खेळाडूला मात्र इथं शांत ठेवण्याचं काम केलं जाते. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय फाईन लेग रिझनमध्ये, कोणत्याही क्षेत्रक्षेत्र नाही आहे. थर्डमॅन रिझनवरनं संदीप पाटील खूप वेगाने आले आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या बघा मिळते, मात्र फेकी खराब होते आणि त्याचं रूपांतर 3 धावांमध्ये होतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. ओरम क्रिकेटमध्ये तिन्ही गोष्टी तुमच्याकडे खूप चांगल्या घडणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्राने तर तुमचा संघ यशस्वी ठरू शकेल. बऱ्याच वेळानंतर 3 धावा मिळाल्यात. प्रतीक आमच्या सोबत आहेत. 9 धावा धापलकधी लागल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात नेरे धुंद्रे पनवेल या संघाच्या. थोडंसं संघ अडचणीत आहे. 6 षटकांचा सामना आहे, त्यामुळे थोडीशी घाई दाखवली मी म्हणेल, कारण की 6 षटकांच्या सामन्यात 60+ धावा तुम्ही बनवू शकता 10.00च्या सरासरीने. इथे मात्र मंगेशच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. करण घनसोलकर आले होते, मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून पंचांचा इशारा येतोय षटकार. खेळ संपलाय. 15 धावा धापलकर दिले. एक फलंदाजीमध्ये आपण बघतोय करण घनसोलकर, तर क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघतोय जोवेलीचा खेळाडू करण धुळे. असे 2 करण नावाचे खेळाडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. नितेश पाटील आमच्या सोबत आहेत 12व्या खेळाडूच्या भूमिकेत. विके प्रतिष्ठान डोंबिवली या संघाचे. थोडं फास्ट खेळायचं. 15 धावा झाल्यात. पुन्हा एकदा मुकेश येत आहेत 3रं षटक घेऊन, वैयक्तिक 2रं आणि संघाचं 3रं षटक घेऊन येतात मुकेश. 6 षटकांचे सामने आहेत. करण घनसोलकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला संघनायक मंगेश 9 सेकंडला, ज्याच्या बॅटमधनं आताच एक षटकार आला किरण शिंदेच्या शेवटच्या चेंडूवरती. मुकेश गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू होता. सुरेख फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू 1 बाउंस सीमा पार चौकार. जल्पेश भोईर जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. एकोणीस धावा धापल कधी लागल्यात.
करण घनसोलकरच्या बॅटमधनं चौकार येतोय आणि मुकेशचं स्वागत चौकाराने केलं. 19 धावा धापलगती लागल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. ऋषी 11 काटे यांनी साई स्पोर्ट शहापूर यामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि यातून जो संघ जिंकेल तो संघ RCC कल्याण बिर्ला या संघावर खेळेल. इथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली. डीप पॉईंट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. अतुल पाटील आहेत तिथे संदपचा हा खेळाडू. 1 धावसंख्या पुढील विके प्रतिष्ठान डोंबिवली या संघामधून सुद्धा अतुलला आपण पाहत असतो, जो संघ उद्याही या स्पर्धेत खेळणार आहे. 20 धावा धापलगती लागल्यात. मुकेश इथे मात्र गती परिवर्तन आपल्याला बघा मिळते. मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता. हेच पंचाने पाहिलं. दर्शन आळाकर यांनी चेंडू स्क्वेअर घोषित केलाय. 1 धावसंख्या पुढे सरकते. धापलगाव धावा लागल्यात त्या 21. विके प्रतिष्ठान डोंबिवली प्रथमेश पाटील यांचा संघ. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही बघू शकता स्वर्गीय मानव पाटील 11 संदप ह्या नावाने संघ खेळतोय. मानवचं निधन झालं आणि मानवचंही स्वप्न होतं की मानव बाईक त्यांच्या गावामध्ये यावे आणि ते स्वप्न मात्र 40+ माध्यमातून मधुकर पाटीलने पूर्ण केले. इथे मात्र 1 धाव मिळते. राजा जाधव कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. 22 धावा धापलगती लागल्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र गती परिवर्तन आपल्याला बघा मिळते. हेच वैशिष्ट्य गोलंदाज मुकेश या गोलंदाज डावखुऱ्याचा गोलंदाज. डॉट चेंडूची ती समाप्ती होते. करणला मात्र इथे बीट केलं ते. 7 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. विके प्रतिष्ठान डोंबिवली वर्सेस नेरेधुंद्रे पनवेल या 2 संघांमध्ये. हनी विक्ट्री स्पोर्ट चॅम्पियनशिप 2019 आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. करणची खेळी समाप्त होते. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू होतं, मात्र त्या चेंडूला छेडछाणी केली आणि इथे मात्र करणला मागे परतावं लागेल. आमच्या डोंबिवलीचा बाळू भाई केणे आम्हा मित्रांचा जीव की प्राण. आमच्या डोंबिवलीचा बाळू भाई केणे आम्हा मित्रांचा जीव की प्राण. प्रथमेश पाटीलने विक्रांतच्या नावाने केला हो संघ निर्माण. प्रथमेश पाटीलने विक्रांतच्या नावाने केला हो संघ निर्माण. नवीन फलंदाज अतिशय ते च्या नावाने सॉन्ग आपण आत्ताच ऐकलं. प्रथमेश पाटीलचं खूप जवळचं व्यक्तिमत्व होतं. त्याच्याच नावाने सातत्याने संघ खेळते. मागच्या वर्षी आपण विचार केला तर पावसाळी क्रिकेट स्पर्धा हंगाम अक्षरशः गाजवलं. शिरवणीची स्पर्धा असो, अनेक स्पर्धा असो, दीपक मेमोरियल ट्रॉफी असेल, अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा मागच्या वर्षी विके प्रतिष्ठान डोंबिवली यांनी जिंकल्या. यावर्षी विक्रोळीला एक स्पर्धा आली, ती स्पर्धा मात्र जिंकली आणि इथे मात्र मुकेशवरती हल्ला चढवला जातोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं उडवलेला हा दमदार षटकार. तीन षटकांचा खेळ संपला. 28 धावा धापलगती लागल्या. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज किरण शिंदे. मेन पंचाच्या भूमिकेत आपण बघतोय दर्शन आडळकर यांना. एक चांगले क्रिकेटर आहेत. तर स्क्वेअर लेगचे पंच आहेत ते सुभाष पाटील आहेत. संदपचे प्रशिक्षक सुद्धा आहेत दर्शन आडळकर. तीन षटकांचा खेळ संपला. 28 धावा धापलगती लागल्यात. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अमोल फराड आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते. 1 धावसंख्या पुढे सरकते. धापलकर धावा लागल्यात ते 29. चांगली सुरुवात झाली नव्हती, मात्र त्यानंतर चांगला खेळ आतापर्यंत. स्वतः संघनायक मंगेश मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यासोबत आतिश ज्याने षटकाराने आताच खातं उघडलं. मागच्या षटकामध्ये मुकेश वरती हल्ला चढवला. 29 धावा धापलगती लागल्यात.
विखे प्रतिष्ठान डोंबिवलीचे एक संघनायक आपण पाहिला अमोल पाटील जे सोनार पाड्याचे ज्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा जास्त बाउन्स घेतला आणि पंचाने चेंडू वाईट घोषित केलाय. 30 धावा धापरकती लागल्यात. चौथं षटक मार्गस्थ असताना 6 षटकांचा सामना. इथे मात्र चेंडू फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. मुकेश चेंडू उचलतील फेकी करतील. 1 धाव इथे मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात 31. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज किरण शिंदे या गोलंदाजाचा वापर केला होता ज्याने या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली. मानपाडा एंडकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुरेख गोलंदाजी वेगवान चेंडू आपल्याला बघायला मिळतो किरण शिंदेच्या माध्यमातून. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 31 धावा धापलकती लागल्यात. प्रथम फलंदाजी असताना नेरे धुंद्रे पनवेल या संघाच्या. किरण गोलंदाजी मार्कवर. मानपाडा एंडकडनं राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. लेक्षमच्या बाहेर जाण्याचा चेंडू होता. पंच दर्शन आडाकर यांनी चेंडू स्वेर घोषित केलाय. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलका धावा लागल्यात 32 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना 6 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. दुसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील यानंतर. आता दुसऱ्या सामन्यात कधी इथे मात्र सामने जेव्हा सुरू होतील नक्कीच. इथे मात्र प्रथमेश झेल खाली येत आहेत. चूक होणार नाहीये आणि फलंदाज संघनायक मंगेश चिखे इथे समाप्त होते. हा लागणारा अजून एक धक्का नेरे धुंद्रे पनवेल या संघाला. आमच्या डोंबिवलीचा बाळू भाई केणे आम्हा मित्रांचा जीव की प्राण. आमच्या डोंबिवलीचा बाळू भाई केणे आम्हा मित्रांचा जीव की प्राण. प्रथमेश पाटीलने विक्रांतच्या नावाने केला हो संघ निर्माण. हो प्रथमेश पाटीलने विक्रांतच्या नावाने केला हो संघ निर्माण. बाळूकिने नावाचं सॉन्ग आपण ऐकतोय आणि बाळूकिनेचं सॉन्ग प्रसाद आपण दुबईमध्ये सुद्धा ऐकलं होतं. इथे मात्र सुरेख फटका. फ्लॅट स्ट्रोक चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. तर धावा झाल्या 36. चौथ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सर्व टीमला पहिल्या फेरीतील सामने 6 षटकं खेळण्यासाठी मिळालेत. प्रसाद सर कौतुक करावं लागेल हरणे विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली संघाचं. डॅनी पॅरेद्रा सरांचं कौतुक करावं लागेल. देवेंद्र हडपे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. इथे मात्र चेंडूला टॅप केलंय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत लॉंग ऑनवरनं. मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावा लागल्या त्या 38 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर नेरे धुंद्रे पनवेल या संघाच्या. 4 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 38 धावा धापलकती लागल्या आहेत. बघा ते 500 षटक आता कोण घेऊन येते. मुकेशने 2 षटकं फेकलेत. किरण शिंदेने 2 षटकं फेकलेत. संदीप पाटील यांचं आगमन होतोय सागावचे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हरणे विक्ट्री स्पोर्ट चॅम्पियनशिप 2019 त्यांच्या माध्यमातून लेदर बॉलची स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली. जिमखान्याच्या मैदानामध्ये दरवर्षी खेळवली जाते प्रसाद सर. आणि लेदर बॉलच्या माध्यमातून चांगलं खेळाडूंना नक्कीच संधी मिळाली आहे त्यांच्या माध्यमातून. चला जास्त वेळ नका घेऊ. 4 षटकाचा खेळ संपला. 38 धावा धापलकती लागल्यात. संदीप पाटील सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. सागाव टीमसाठी खूप मोठं योगदान त्यांचे राहिले ग्रामीण क्रिकेटमध्ये. तर प्रथमेश पाटील येत आहेत वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन. 6 ओव्हरची मॅच आहे. 2 षटकं किरणने टाकले. 2 षटकं प्रसाद सर मुकेशने टाकलेत. त्यामुळे आता मात्र चेंडू स्वतः या संघाचे पुरस्कर्ते प्रथमेश पाटील येत आहेत. उमेश स्ट्राईक एंडला आहेत. ब्लॉकलचा वापर इथे मात्र केला होता. चेंडू खेळून काढला. लोकांना क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. बॅकिंग दिली जाते आणि त्याचं रूपांतर मात्र इथे 2 धावांमध्ये होतोय. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. 40 धावा धापलकती लागल्या. तर उमेश 2 धावेने खाते उघडतोय.
40 धावा धापलगती लागल्यात. मागच्या मॅच मध्ये 60 धावा RCC बिर्ला कल्याण या संघाने सहज चेस केल्या जागृती स्पोर्ट या संघाविरुद्ध. प्रथमेश इथे मात्र चेंडूला दिशा दिली आहे. डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अतुल पाटील खूप वेगाने आलेत. एकच धाव मात्र इथे मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. 41 धावा धापलगती लागल्यात. दर्शन आडाकर यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत एक चांगले प्रशिक्षक तेवढे चांगले क्रिकेटर आहेत. प्रथमेश इथे मात्र गती परिवर्तन आणि फलंदाज बाद. आतिशची खेळी समाप्त. एक षटकार एक चौकार आतिशच्या बॅट मधून आला होता मात्र त्या आतिशला मागे परतावं लागतंय. नवीन फलंदाज अक्षय येत आहेत. नवीन फलंदाज अक्षय येत आहेत. धावा झाल्यात 41. 8व्या क्रमांकावर 6 गडी मात्र बाद झालेत. आपण बघतोय प्रोसेसर आतापर्यंत 6 धक्के लागलेत. पहिला धक्का लागला 6 या धावसंख्येत डायगरचे सुशील पाटील यांचा आगमन होते. दुसरा धक्का 6 या धावसंख्येत. तिसरा धक्का 6 या धावसंख्येवरती आणि सुरेख गोलंदाजी आपल्या बघा मी ते प्रथमेश पाटीलच्या मध्ये. चौथा धक्का मात्र 22 धावांवरती लागला. 5वा धक्का 32 या धावसंख्येत लागला आणि 6वा धक्का मात्र 41 या धावसंख्येत लागलाय नेरे धुंद्रे पनवेल या संघाला. 41 धावा झाल्यात. 5 षटक मार्ग असताना गोलंदाज प्रथमेश. फुलटॉस चेंडू होता. मेजवानी होती. फलंदाने कबूल केली अक्षयने आणि चेंडूला फेकून दिले मिड विकेटच्या डोक्यावरनं. षटकार. अक्षयच्या बॅटमधनं षटकार येतोय. विगरचा हा खेळाडू मात्र आलेल्या षटकाराने आपलं खातं उघडतोय. 47 धावा धापलगती लागल्यात. इथे मात्र अजून एक हल्ला चढला जातोय गोलंदाज प्रथमेश पाटील वरती. तर बॅक टू बॅक 2 षटकार अक्षयच्या बॅटमधनं आलेत आणि 50 कंप्लीट. 53 धावा झाल्यात नेरे धुंद्रे पनवेल या संघाचे. राजा जाधव जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे आपण. 53 धावा धापलगती लागलेत प्रसाद सर आणि विगरचा खेळाडू अक्षय ज्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 षटक आले. विगर म्हटलं की पंढरीशेठ फडके यांचं नाव पुढे येतं उद्योगपती. अतुल पाटील येते शेवटचं षटक घेऊन. ज्यावेळी आम्ही पाहिलं पंढरीशेठ फडके यांची एंट्री झाली होती पैशांचा पाऊस पडला होता. हे वैशिष्ट्य आहे पंढरीशेठ फडके आणि शर्तींमध्ये सुद्धा भरपूर मोठं नाव आहे आणि त्याच गावचा खेळाडू अक्षय. तर ऋषी 11 काटे टॉससाठी यायचे आणि साई स्पोर्ट शहापूर टॉससाठी यायचे. अतुल पाटीलचा पहिला चेंडू पंचांनी चेंडू नो घोषित केलाय आणि चेंडूला फेकून दिले लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. षटकार आणि हा मिळणाऱ्या 7 धावा. फडके यांचा आणि लगेच त्यांचं गाणंही तुम्ही ऐकलं. एक चांगली भूमिका असते, चांगलं वैशिष्ट्य असतं चांगल्या डीजे ऑपरेटरचं. भरपूर मोठं नाव आहे, उद्योजक आहेत पंढरीशेठ फडके आणि 7 धावा मिळाल्या आणि येणारा चेंडू दर्शन आडाकर फ्री हिट असेल.
कारण चेंडू नो घोषित केला होता. 60 धावा धावपळ लागल्यात नेरे धुंद्रे पनवेल या संघाच्या. आणि अक्षयने मारलेत, उमेशही मारतोय. म्हणजे शेवटच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत विखे प्रतिष्ठान डोंबिवली संघाने. अतुल गोलंदाजी मार्कवर. येणार चेंडू फ्री होता. इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय. किरण शिंदे झेल खाली येते, मात्र फ्री हिट चेंडू आहे, त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. चेंडू अटेम्प्ट जर नसता केला प्रसाद सर तर वाईट चेंडू मिळाला असता. मात्र उमेशने चेंडू अटेम्प्ट केला, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं वाईट किंवा नो त्याच्यावर पोहोचणार नाहीये. 61 धावा धावपळ लागल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला ऋषी 11 काटे, कैलास पोरजी आपला कॅप्टन लवकर पाठवा. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा थोडासा उशीर केला होता तुम्ही. आणि साई स्पोर्ट शहापूर कल्पेश जाधव आपला कॅप्टन टॉससाठी पाठवायचं आहे. संदीप येत आहे टॉससाठी, जे साई स्पोर्ट शहापूरचे कॅप्टन आहेत. आणि त्यांना फाईट करेल तो ऋषी 11 काटे. अतुल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र यष्टिरक्षक प्रथमेश पाटील बीट होत आहेत. आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. आणि पंचांचा इशारा येतो वाईट. मागडं षटक अतुल पाटीलचं. या मिळणाऱ्या 3 धावा नेरे धुंद्रे पनवेल या संघाला. 64 धावा धावपळ लागल्या आहेत. हातावरती नियंत्रण नाहीये. ज्या प्रकारे फलंदाजी करतायत विगरचे अक्षय, त्यामुळे थोडासा दबाव निर्माण झाला आहे आता विखे प्रतिष्ठान डोंबिवली या संघावरती. कारण की 5 धावांवरती प्रसाद सर 3 गडी बाद झाले होते. त्यानंतर कसं कमबॅक करायचं हे दाखवून देत असताना आपण पाहतोय तो म्हणजे नेरे धुंद्रे पनवेल हा संघ. ज्यावेळी आम्ही मंगेशशी संपर्क साधला, नेरे धुंद्रे पनवेल कॅप्टन, त्यांनी सांगितलं की आमचा एकच प्रयत्न असेल की खेळ चांगला करू. आणि तो चांगला खेळ त्यांनी इथे दाखवला. क्रिकेट अशी गोष्ट आहे की एकच संघ जिंकेल, मग तुम्ही खेळ चांगला करा, हेच प्रेक्षकांची इच्छा असते. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू होता आणि अक्षयची खेळ इथे मात्र समाप्त होते. तर नवीन फलंदाज विघ्नेश येते. 64 धावा झाल्यात. पाण्याची मागणी केली जाते पंचांकडनं. या षटकांतर पाणी घेऊन जायचे. 64 धावा झाल्यात. नवीन फलंदाज विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. साई स्पोर्ट शहापूरचे कॅप्टन इथे आलेले आहेत. ऋषी 11 काटे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रतिका 64 धावा झाल्यात आणि विघ्नेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. विघ्नेश येतात नवीन फलंदाज वाजेगावचा खेळाडू. ऋषी 11 काटई टॉससाठी लगेच यायचे. अतुल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतलाय. विघ्नेश सांगतायत की चेंडू जास्त उडालाय, मात्र पंच सांगतायत एक 1 बाउन्स असा इशारा केलाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 64 धावा धावपळ कधी लागल्यात. प्रतीक देशपांडे यांचे आगमन झाले, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 64 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत आणि इथे मात्र सोपा झेल सुटलाय. विखे प्रतिष्ठान डोंबिवली संघ एक्झॅक्टली काय करतोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्या बघायला मिळते. गोलंदाजी खराब बघायला मिळते. 2 धावा इथे मिळतात. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपळ धावा लागल्या त्या 66 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऋषी 11 काटे संघ चला लवकरात लवकर टॉससाठी यायचंय. 66 धावा धावपळ लागल्यात. कैलास पोरजी ऋषी 11 काटे या संघाचे संघनायक आहेत. अतुल गोलंदाजी मार्कवर मानपाडा एंडकडनं. इथे मात्र फुलटॉस चेंडूचा पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत आणि एकूण मिळणाऱ्या 3 धावा, कारण की स्क्वेअर लेगच्या पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. 69 धावा धावपळ कधी लागल्यात नेरे धुंद्रे पनवेल संघाच्या. 5 धावांवरती प्रसाद सर 3 गडी बाद झाले. त्यांनी येणारा चेंडू फ्रीट असेल आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा इथे कुठल्या आहेत. नेरे धुंद्रे पनवेल या संघाने जोरदार टाळ्या होत्या या टीमसाठी. 69 धावा प्रसाद सर. 5 धावांवरती 3 गडी बाद झाले होते.
4 षटकात फक्त 36 धावा त्या प्रथमेश पाटील आणि त्यानंतर अतुल पाटील या 2 गोलंदाजाने खराब गोलंदाजी केली आतापर्यंत. मात्र फलंदाजी चांगली झाली असं म्हणावं लागेल, कारण की सुरेख फलंदाजी केली अक्षयने. विगरचा खेळाडू आतापर्यंत 29 धावा खर्च केल्यात. अतुल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख फटका. टायमिंग व्यवस्थित होते का बघायचंय आणि सुरेख टायमिंग. पंचांचा इशारा येतोय दर्शन आडाकर यांचा हा षटकार. म्हणजे 75 धावा धावफलकातील लागले. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्या आहेत? नेरे धुंद्रे पनवेल या संघाने प्रथमच या विभागात खेळण्यासाठी आले खुल्या गटातनं. नेरे संघ ग्रामीणमधनं आला होता स्वर्गीय रतनभाऊ स्मृती चषकमध्ये. मात्र काय कामगिरी केली आतापर्यंत. फुलटॉस चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगला केला होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. चेंडू उचलतील फेकी करतील तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागल्यात त्या 77 धावा. चेसिंग कंपल्सरी. फलंदाज बाद होईल. 78 धावा इथे कंपल्सरी चेस कराव्या लागतील येणाऱ्या 6 षटकांमध्ये विकी प्रतिष्ठान डोंबिवली या संघाला. चला ऋषी 11 काटे संघाने घ्यायचे लवकर. शेवटचा कॉल असेल कारण की पहिल्या 1000 रुपयाचं कॅश प्राईज. ऋषी 11 काटई आपल्याला शेवटचा कॉल असेल कैलास 4G. आमचे मान्यवर सागावचे संदीप पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभाचे टॉस करायचे. देवेंद्र हडपे तुम्हाला सांगतील की सामना किती षटकांचा आहे. 5 षटकांचा सामना असेल. साई स्पोर्ट शहापूर याची नोंद घ्यायची. सामना 5 षटकांचा असेल कल्पेश, कारण की खेळाडूंपर्यंत षटकं किती आहेत हे महत्वाचे आहे. ऋषी 11 काटई या संघाने टॉस जिंकलेला आहे. बघायचे निर्णय काय घेते. सामना 5 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. तर 77 धावा बनवल्यात नेरे धुंद्रे पनवेल या संघाने आणि 78 धावांचं लक्ष मोठं आहे. विखे प्रतिष्ठान डोंबिवली संघ मात्र विखे प्रतिष्ठान डोंबिवली संघ सुद्धा भरपूर चांगले खेळाडू या टीममध्ये, त्यामुळे धावा चेस होऊ शकतात. मात्र या ऐकण्यासाठी आपण जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहकारी समालोचक प्रसाद परब सर यांच्याकडे. Let's do it. मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा.
ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे या गोष्टीचा मी उल्लेख करतो. तर फलंदाजीला येते ते करण धुळे आणि त्याच्यासोबत येते ते आकाश पवार. ऑल द बेस्ट. 78 रन टू विन. एक भलं मोठं टार्गेट आहे डोळ्यासमोर सामना जिंकण्यासाठी. 78 रन टू विन फ्रॉम द 6th ओव्हर. रिक्वायर रन रेट 13.00. 13.00 या सरांचे धावा कुटाव्या लागतील या फलंदाजांना. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज करण घनसोलकर. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ. अप्रतिम चेंडूची फेक. जी नॅचरल गोलंदाजी आहे करण घनसोलकर, जी एक पॅटर्न आहे, एक ब्रँड आहे, एक नाव आहे त्यांच्या विभागातलं आणि त्याला अनुसरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पण पहिल्या चेंडू ती छाप पाहायला मिळेल नाही जो वेग करणकडे आहे. पण पहिल्या चेंडूवर गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन चेंडू आणि स्लोअर वनने बीट केलं ते करण धुळेला. करण उजव्या हाताने राऊंड विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू. ऑप्शनच्या थोडासा किंचितचा बाहेर पिचिंग होत आहे. गुड बॉलिंग. हल्लीच करणचा वाढदिवस सुद्धा झाला. त्यासुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने. ब्राईट फ्युचर आहे खेळाडूचं. अपकमिंग यंगस्टर करण घनसोलकर जो पहिले षटक हाताळतोय आणि बांधून ठेवतोय तो करण धुळेला. करण वर्सेस करण. पुढच्या चेंडू उत्तर होतं ते करण धुळेकडे. फेकून दिल्या चेंडूला. स्लॉक स्वीपचा फटका. षटकार. जेव्हा नेरी डुंडरे पनवेल संघाने तब्बल 70 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या. स्पेसिफिकली मी बॉटम ऑर्डरच्या फलंदाजाचं कौतुक करेन. त्यामध्ये विघ्नेश, अक्षय, उमेश, आतिश. वॉट अ बॅटिंग. कारण या चौघांनी मात्र डबल फिगरमध्ये धावसंख्या वैयक्तिक नोंदवली आणि त्याच कारणास्तव तब्बल 77 धावा पाहायला मिळत आहेत फलकावर. करण घनसोलकर पुन्हा एकदा मानपाड एंडकडून राऊंड विकेट मारा करतोय. करणसाठी ओव्हर पिच होतं. समोर खेळत आहे. स्ट्रेट टू द ग्राउंड. कार्पेट शॉट. शेताच्या तिथे टीमध्ये चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते ती दुहेरी अंकामध्ये. 10 धावा धाव फलकावर. प्रति षटकामागे 13 धावांची सरासरी मेंटेन करायची आहे ती यंगस्टर विक्रांत प्रतिष्ठान या संघाला. राऊंड विकेट. चेंज होतं पेस. गती परिवर्तन. उंच तर गेलाय. झेलची संधी. क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत. ओ व्हॉट अ कॅच. सुपर फिनिश. पावसाळी क्रिकेटमध्ये खूप रेअरली चित्र पाहायला मिळतं. एक तर तुम्ही काही खेळाडू आपण प्रतीक असे पाहतो की जे पायामध्ये काहीच वेअर करत नाही. नो किटोज, नो सँडल आणि अशा मुवमेंटला त्या मातीतना धावून येऊन झेल फिनिश करणं इट इज अ व्हेरी गुड रिस्पॉन्सिबिलिटी आणि ती स्वीकारली आहे आणि फलंदाज बाद.
तर पहिलं यश आपल्या संघाला गोलंदाज करणने मिळवून दिलं. खूप चांगला झेल फिनिश केला तो डीपमध्ये. नवीन गोलंदाज उमेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाजीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्वतः संघनायक येत आहेत ते अमोल पाटील. या खेळाडूची क्षमता आहे जो सामना कधीही टर्न करू शकतो. लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द शोल्डर ऑफ अमोल पाटील. येत्या तिसऱ्या क्रमांकावर रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जबाबदारी घेऊन नॉन स्ट्राईक एंडला आकाश अजूनही वाट बघतोय कारण स्ट्राईक अजूनही त्याच्याकडे रोटेट झालेलं नाही आहे. उमेश पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या हाताने. ओ गुड बॉलिंग. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतायत. भरपूर शफल झाले. हा त्याचा नेहमीचा स्टान्स होता अमोलचा जे भरपूर शफल होतात आणि ऑनसाईडला खूप चांगली फटकेबाजी करू शकतात. पण आता पाहिला की आपण चेंडू यष्टीच्या वरून निघून जातोय. डॉट बॉल. उमेशचा पहिला चेंडू निर्धाव समोर जाईल तो स्ट्रायकिंग याला पुन्हा एकदा अमोल पाटील. ओव्हर पिच मिड विकेट बाउंड्री क्लिअर करते. वन बाउन्स ओव्हर द रोप. सी माराशे बाहेर. पुढच्या चेंडू उत्तर चौकार. बात आहे. विजय ठाकूर. दिस अ स्पेशालिटी ऑफ विजय ठाकूर. याच थीमसाठी ते ओळखले जातात. खास करून या प्रकारची गाणी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. यामध्ये मी आवर्जून उल्लेख करतो चंद्रकांत फुटाणे, त्यानंतर डीजे ऑपरेटर विजय ठाकूर, आयरेचे अजय म्हणजे संदीपचे भाऊ, अशा मात्र खेळाडूंचा आमच्या ऑपरेटरचा मी उल्लेख करतो. क्लीन बोल्ड. क्विक रिप्लाय. पुढच्या चेंडू उत्तर होतं गोलंदाज मुकेशकडे उमेशकडे आणि इथे मात्र क्लीन बोल्ड. बिग विकेट. फलंदाज बाद. दुसरा गडी बाद मैदानावर येतात ते निखिल पवार. स्ट्रायकिंग एंडला उमेशच्या अगेन्स्ट फलंदाजी करण्यासाठी. ओव्हर पिच होतं. लाऊड अपील. कॉट बिहाइंडचं पण पंचावर त्याचा काहीच परिणाम नाही. पंच सांगतात त्या चेंडू मात्र कुठलीही प्रकारची मात्र बॅटची एज न घेता निघून गेलाय. निखिल पवारला इथे मात्र प्रमोट केलं जाते चौथ्या क्रमांकावर कारण संघाला गरज आहे चांगल्या फटक्याची आणि चांगल्या फलंदाजीची चांगल्या इथे मात्र भागीदारीची. आणि बघायचं आहे आकाश पवारच्या माध्यमातून त्यांच्याकडे पाहायला मिळते काय. चेंडू उंच तर गेलाय. भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय बाउंड्रीच्या दिशेने स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे आणि इथे मात्र झेल. अजून एक यश. अक्षय झेल स्वीकारतो. आपला निर्णय कळवायचा आहे. समोरचा संघ मागणी करतोय. निर्णय आपल्याला लवकरात लवकर कळवायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. व्हेरी गुड परफॉर्मन्स फ्रॉम नेरेडुंड्रे पनवेल. फलंदाजीमध्ये एक विक्रम प्रस्थापित केला आज पूर्ण स्पर्धेमध्ये. तब्बल 77 धावा कुठत असताना आणि नंतर आपण जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये सुद्धा तेवढीच भरीव कामगिरी. म्हणजे जणू काय आता मात्र या स्पर्धेतलं जी विकेट हॅट्रिक ती कुठे झाकवली जाते की कसं वाटायला लागलंय. आकाश जो अजूनही अक्षरशः
पाण्यातल्या माशाप्रमाणे तडफडतोय, त्याला कधी स्ट्राईक रोट होते आणि फायनली स्ट्राईक त्याच्याकडे आलं आहे. तर मला सांगतात प्रत्येक या षटकातले एकूण चेंडू झाले ते आतापर्यंत 5, म्हणजे 12व्या चेंडूपर्यंत वाट बघावी लागली त्या आकाश पवारला स्ट्राईकवर येण्यासाठी. त्याच्या खांद्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी असेल, कारण आघाडीचे फलंदाज म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. उमेशच्या अगेन्स्ट समोर सज्ज होतील स्ट्रायकिंग एंडला. ओरपी चेंडू बॉटम हँडचा वापर केला, ऑनसाईड चेंडूला हलक्या त्याने प्लेस केलं. जणू काही या शेवट चेंडूवर एक धाव घेऊन त्यांना स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करायची आहे. हाच एक त्याचा प्रयत्न, कारण संघ अडचणीत आहे. संघाला धावसंख्येची गरज आहे, कारण धावा फक्त पाहायला मिळते धावफलकावर त्या अवघ्या 15. पहिल्या षटकात आपण जर पाहिलं, मला प्रतीक सांगतात 10 धावा होत्या, 13ची सरासरी मेंटेन करायची होती. म्हणजे जणू काही 2 षटकात आपल्याला जवळजवळ 26 धावा पाहायला मिळाल्या असत्या. पण याचं कारण तुम्हाला अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. उमेशने अप्रतिम षटक हाताळलं, 2 गडी बाद केले, 1 चौकार या षटकामध्ये आला, 1 सिंगल आली, अवघ्या 5 धावा खर्च केल्या, 2 सफलता त्याने अर्जित केल्या. आणि त्याचबरोबर करण घनसोरकर जो एक खूप चांगला खेळाडू आहे, खूप चांगला चणीचा खेळाडू आहे, खूप चांगला लेदर बॉल क्रिकेटरसुद्धा आहे, त्याने फक्त 10 धावा खर्च केल्या आणि 1 गडी त्याने बाद केला. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकांखेर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 7.5च्या सरासरीने 15 धावा. आकाश पवार आणि आकाश पवारच्या जोडीला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आला आहे तो 5व्या क्रमांकावर अमोल फराड. जबरदस्त कॉन्टेस्ट. अजून एक लिजन क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना तर विकेट हॅट्रिकसाठी करणसाठी पारितोषिक आलं आहे 1000 रुपयाचं. ओ इथे मात्र लाऊड अपील, व्हेरी व्हेरी लाऊड अपील. यशच्या मागे भोपरचे विकी यांच्याकडनं एक पारितोषिक आलं आहे 1000 रुपयाचं विकेट हॅट्रिकसाठी. निलेश मात्रे यांचं सुद्धा आगमन होते, मनपूर्वक स्वागत. वन ऑफ द वन मोर लिजन क्रिकेटर फ्रॉम डोंबिवली. यावर आपण 2 खेळाडूंचा उल्लेख केला, पिंट्या जोशी जे आमच्यासोबत ऑलरेडी व्यासपीठावर आहेत. आणि क्लीन बोल्ड आकाशला मात्र लगेचच तंबूच्या आश्रयाला पाठवून दिलं. अजून एक धक्का दिलाय तो मैदानावर यंगस्टार 11 व्ही के प्रतिष्ठान या संघाला. फलंदाज बाद. काल अत्यंत पवित्र दिवस महाराष्ट्रासाठी, आषाढी एकादशी, आणि ती वारी करून थेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तो निलेश मात्रेचा आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्रत्येक वर्षी वारीला जात असतात निलेश मात्रे. तर तब्बल 4 गडी बाद संघ पूर्णपणे बॅकफूटवर पाहायला मिळतोय तो यंगस्टार 11 व्ही के प्रतिष्ठान. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, अप्रतिम गोलंदाजी. आता मी म्हणेन पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये प्रतीक इथे मात्र करण आपल्या नावावर रूपाला साजेशी गोलंदाजी करतोय. ही खास करून ओळख आहे, ही स्पेशालिटी आहे ती करण घनसोलकरची. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेला नाही आहे आणि एक गडीसुद्धा बाद केला आहे. चेंडू समोर खेळतायत, प्रेमच्या बॅटमन नाव फटका आणि झेल. 1 मोर विकेट. अजून एक धक्का. अजित खूप सुंदर झेल टिपतोय. फलंदाज बाद.
तर अजून एक धक्का मैदानावर लागत असताना कौतुकास्पद कामगिरी नेहरू डुंडरे पनवेल, जो संघ बॅकफुटर असताना सुद्धा एक उंच भरारी घेतली या संघाने, खास करून शेवटच्या 2 षटकांमध्ये, आणि तोच प्लस पॉईंट राहिला. कारण मगाशी आपण जर बघितलं प्रतीक, जेव्हा 4 षटकामध्ये भरपूर गडी बाद झाले, 36 धावा धावफलक होत्या, सर्वांचे चेहरे पडलेले होते, पण जशा शेवटची 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे धावा आल्या, सर्वांचे चेहरे एकदम ताजेतवाने झाले आणि तोच परफॉर्मन्स तुला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू स्वीप करायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू, पॅडल स्वीपचा फटका क्षेत्ररक्षक डीपमध्ये, चेंडू कव्हर केली, चांगलं क्षेत्ररक्षण, फेक चांगली होते, धावचीची संधी, पण संदीप खूप वेगाने या 2 धावा पूर्ण करतोय. मगाशी ज्याप्रमाणे प्रतीक मी उल्लेख केला की अप्रतिम संगीत इथे मात्र आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मी चंद्रकांत फुटाणे, विजय ठाकूर आणि अजून एका व्यक्तिमत्वाचं नाव घेतो, म्हणजे संदीपचाच भाऊ अजयचं नाव घेतो, जे मात्र अप्रतिम ऑपरेटर आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला जुन्या काळातली गाणीसुद्धा नव्याने सादर करत असताना पाहायला मिळतात. लास्ट बॉल टू गो, राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू हवेमध्ये खेळतायत, क्षेत्ररक्षक येत आहेत, अक्षय चेंडूच्या खाली फिनिश, सुपर कॅच, फलंदाज बाद. येस, डेफिनेटली तुम्हाला हे चित्र पाहायला मिळते. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर भोपरचे राहुल पाटील यांच्याकडनं एक पारितोषिक आलं आहे विकेट हॅट्रिकसाठी, ते करणसाठी, पण करणची दोन्ही षटकं संपलेली आहेत. 2 षटकात खूप चांगला परफॉर्मन्स, तब्बल 4 गडी बाद केलेत. वॉटर बॉलिंग, अप्रतिम परफॉर्मन्स गोलंदाजीमध्ये, धावा खर्च केला फक्त 12 आणि तब्बल 4 गडी बाद केलेत ते करण घनसोलकर. लाऊड अपील पंचांकडे करत असताना लेफ्ट आर्म गोलंदाजी करते ते उमेश आणि जखडून ठेवत आहेत ते फलंदाजांना. अमोल फराट स्टार्टिंग एंडला, खूप मोठा डिफरन्स आहे मैदानावर. तुम्ही पाहतात मैदानावर धावा अंकित झाले एकूण 18, 78 रन टू विन. अजूनही 60 धावांची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. तर चेंडू शिल्लक आहे ते 17, 17 बॉल अँड 60 टू विन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अप्रतिम डिलिव्हरी, कॉट बिहाइंड, लाऊड अपील अँड यस इट इज आउट. 1 मोर विकेट, अजून एक धक्का आणि क्लीन बोलच्या स्वरूपात फलंदाज बाद. तर भावेश वालीलकर यांचं आगमन होते. भावेश, मनपूर्वक स्वागत. धावसंख्या धावफलकाला एकूण अंकित झाली ती 18 धावा, 18 ऑन द बोर्ड, 60 टू विन स्टील रिक्वायर. एकूण गडी बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये, मला सांगतायत प्रतीक 7 गडी बाद झालेत. ऑन साईडला खेळतायत. वाडिश लॉंग ऑनला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. 19 on the board, still require 59 from 15. 15 चेंडू
आणि 59 धावेंची गरज. गोलंदाजी मार्कवर मी विनंती करतो आमच्या लाडके रसिकांना, बघा भरपूर ठिकाणी आपण शामियाने उभारलेत, पण त्या स्पीकरच्या समोर प्लीज कोणी उभं राहू नका. ही नम्र विनंती आम्हाला त्यांच्या ऑपरेटरकडनं आली आहे. बाकी तुम्ही कुठे जाऊन उभे राहा, काय हरकत नाही आहे, पण त्या स्पीकर समोर प्लीज कोणी उभे राहू नका. लेगलान्स करण्याचा प्रयत्न मागे जातोय चेंडू. फाईनलीला क्षेत्ररक्षक आहेत, फेक चांगली होते आणि मेल ती फक्त एकच धाव, ती सुद्धा लेगबायच्या स्वरूपामध्ये. आणि एका धावेन धावफलकावर धावसंख्या अंकित होते ती एकूण 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड. हो चेंडू बघायचंय, उंच तर गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र झेल ड्रॉप. क्षेत्ररक्षक होते मिड डीप मध्ये लॉंग ऑनला, जिथून झेल सुटलाय. आतिश आणि फलंदाज या चेंडूवर कंप्लीट करतात ते 2 धावा. $22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर या चौथ्या षटकामध्ये. उमेश शॉट ऑफ गुड लेन, पूलचा प्रतिम फटका, सुरेख फटका किरण शिंदेच्या बॅटमधून सीमारेषेबाहेर षटकार. स्कोर मोजून 28, रिक्वायर 50 रन्स फ्रॉम द 12. 12 चेंडू आणि 50 धावांची अजूनही आवश्यकता मैदानावर. पहिल्या फेरीतला शेवट सामना इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना लगेच दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. 5-5 षटकांचे तुम्हाला सामने पाहायला मिळतील. उद्याचा दिवस निश्चितच प्रेक्षकांनो तुमच्यासाठी पर्वणी असेल, कारण मैदानावर येणार आहेत अत्यंत बलाढ्य संघ. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा जबरदस्त हंगाम गाजवणारे हे एकूण 8 संघ तुमच्या समोर येत आहेत. विक्रोली वर्सेस G2 11 म्हणजेच विनर स्पोर्ट नालासोपारा. स्वरूप 11 वर्सेस ओमसाई बँड्रा म्हणजेच रायगडचा संघ. विक्रांत गणेश प्रतिष्ठान वर्सेस उमर 11. त्यानंतर परी 11 सँडी SP वर्सेस संदीप कदम यांचा श्री 11. गोलंदाजी मार्कवर अजित सज्ज होतोय. हो गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. सुपर बॉलिंग म्हणून मगासपासून मी सातत्याने नेरे डुंडरे पनवेल या संघाचं मी कौतुक करतोय. काय परफॉर्मन्स दाखवला या संघाने. ओव्हर पिच होतं, लिडिंग एज, मागे जातोय चेंडू, थोडेसे शफल झाले. समोर खेळण्याचा प्रयत्न, कारण अडचणीतनं या संघाने स्वतःला सावरलंय, खास करून बॉटम ऑर्डरचे बॅट्समन. मग त्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन तो आतिश, उमेश, अक्षय, विघ्नेश सर्वांनी जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन दिलंय आणि प्रत्येकाने डबल फिगरमध्ये धावसंख्या नोंदवली आपल्या संघासाठी. आणि गोलंदाजी सुद्धा तेवढंच प्रावीण्य त्यांच्याकडे आहे हे तुम्हाला पाहायला मिळतंय. अजित इथे मात्र ऑन साईडला प्लेस करण्याचा प्रयत्न, ब्लॉक होलमध्ये चेंडू बांधून ठेवले ते किरण शिंदे सारख्या खेळाडूला. हा परफॉर्मन्स पाहता नितीन किरण शिंदेची हॅट्रिक कुठेतरी झाकवली गेली आहे. स्पर्धेमध्ये हॅट्रिक मिळून सुद्धा या सामन्यामध्ये संघ अडचणीत पाहायला मिळतोय, बॅकफुटला पाहायला मिळतोय. याचं कारण शेवटची स्लॉवरची 2 षटकं जी खूप चांगली पाहायला मिळाली ती निश्चितच म्हणेन ते म्हणजे नेरे डोंडरे पनवेल यासारख्या संघासाठी. गुड बॉलिंग, गुड लेनचा वापर. स्लॉगमध्ये चेंडूला ठेवलं होतं, समोर खेळण्याचा प्रयत्न प्रथमेशचा आणि पूर्णपणे बीट. ग्राउंड विकेट. अजित मागे पाठवण्याचा प्रयत्न, लेगलास करण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा फलंदाज बीट होतो प्रथमेश. संघ पूर्णपणे अडचणीत आलाय, बॅकफुटला आहे आणि मी असं म्हणेन की आता मात्र फक्त आणि फक्त काही चेंडूंची औपचारिकता शिल्लक आहे.
कारण हे षटक तुम्ही पाहता, या षटकात एकूण चेंडू फेकले ते 5, त्यापैकी फक्त 2 धावा अजितने खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. चेंडू हवेमध्ये खेळता क्षेत्ररक्षक येत आहेत कव्हर्समध्ये. अक्षय चेंडूच्या खाली आणि मिळेल ती फक्त एकच धाव. षटकाची समाप्ती 5 षटकांचा खेळ समाप्त होते. 5 षटकांची धावसंख्या फक्त आणि फक्त 31 धावा धावफलकावर. 78 धावसंख्येचं लक्ष काढत असताना आतापर्यंत आले ते 31 धावा, म्हणजे अजूनही मैदानाच्या आतमध्ये 47 धावेची गरज आहे. तर चेंडू शिल्लक आहे ते 6. 6 बॉल अँड 47 टू विन. सचिन येत आहेत नवीन गोलंदाज. नेहरू डुंडरे पनवेल खूप लांबून सचिन येत आहेत. खूप लांबचा प्रवास करून हा संघ दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये आणि खूप चांगला परफॉर्मन्स या संघाचा पाहायला मिळाला. राऊंड विकेट बॅकफुटला थांबले. हवेमध्ये खेळता क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल सुटणं खूप मुश्किल आहे खेळाडूकडनं. एवढा फ्लेक्झिबल क्रिकेटर आहे तो डीपमध्ये आणि खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. नितीन मी तर म्हणेन यंगस्टर 21-22 म्हणजेच विके प्रतिष्ठाना संघ अत्यंत स्ट्रॉंग अपोनंट संघ होता या स्पर्धेमध्ये, पण जबरदस्त परफॉर्मन्स तुम्हाला नेहरू डुंडरे पनवेल या संघाचा पाहायला मिळाला. पहिल्या 4 षटकाला परफॉर्मन्स पाहता आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी अपेक्षा सुद्धा केली होती की हा संघ एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊन विराजमान होईल. ओव्हर पिच, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरना उमेश चेंडूच्या खाली अँड ड्रॉप. खूप चांगला प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळते की पावसाचं आगमन सुद्धा झालंय आणि पुढच्या सामन्यामध्ये बघायचं कुठल्या संघाला या पावसाचा बेनिफिट होणार. राऊंड विकेट समोर खेळत आहेत. चांगला फटका मुकेश दासच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये करण गलसोलकर आणि मेल ती फक्त एकच धाव. मैदानाच्या आतमध्ये उपस्थित असलेले 11 खेळाडू, 2 फलंदाज, 2 अंपायर्स आनंद घेतात या पावसाचा. ऑन साईडला हुक करायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू आणि जोपर्यंत फायनलला चेंडू कव्हर करतील. आता मी म्हणेन फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे काही चेंडूंची. सामना पुण्यामध्ये झुकलाय तो नेहरू डुंडरे पनवेल या संघाच्या बाजूने. ऑलराऊंडर परफॉर्मन्स तर पाहायला मिळालाच, पण प्रत्येक खेळाडूने या सामन्यामध्ये स्वतःचं 100% दिलंय असं मी म्हणेन. गुड बॉलिंग. प्रत्येक जण आपला 100% देतोय. प्रत्येक जण आपापली जबाबदारी सांभाळतोय, जबाबदारीने खेळ करतोय आणि प्रत्येक खेळाडूने आपलं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन या सामन्यासाठी दिलंय. सचिन स्लाइस करते चेंडूला, हवेमध्ये खेळतात, गॅपमध्ये खेळतात. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. बघायचं आहे चेंडू तोपर्यंत सीमारेषा गाठतोय. सीमारेषा बाहेर चौकार. कैलास पोरजी. द मॅच करण गणसोलकर. करणने यायचंय. करणला विनंती करतो, करणने यायचंय. 2 षटकं, 8 धावा आणि तब्बल 4 गडी बाद या स्पर्धेत परफॉर्मन्स पाहायला मिळाला.